श्री स्वामी समर्थ. वादळामध्ये दिवा लावण्याची हिंमत ठेवा, नियतीही तुमच्यासमोर झुकल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या सुंदर नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तुमचा दिवस आजचा नक्कीच आनंदी जाणार आहे, तसेच ऊर्जावान जाणार आहे. तसेच येणारा तुमचा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण नक्कीच स्वामीमय होणार आहे. स्वामींची कृपादृष्टी तुम्हाला लाभणार आहे. फक्त हा संदेश, हा स्वामींचा हा ऊर्जादायी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. यामुळे तुमचं नक्कीच येणारं जे आयुष्य आहे सुखी आणि समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि आपल्या आजच्या व्हिडिओकडे वळतो. श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नकोस. जर का हा स्वामी संदेश तुम्ही ऐकला तर भाग्यवान ठराल. स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या संवादानंतर तुमचं जीवन कायमचे बदलणार आहे. तुमच्या जीवनात असे काही चमत्कार होतील ते पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल. ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ते तुम्हाला मिळणार. ज्याची तुम्ही कधी अपेक्षासुद्धा केली नसेल ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तुमचा यावर विश्वास असेल तर आत्ताच चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा व स्वामी आई मी तुझे बाळ आहे हे लिहायला विसरू नका. भाग्यवान ठराल. दगडातून मूर्ती बनवायला दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात, तसेच आपल्या मनातील मानवी मूर्ती बनायला आपल्याला सुद्धा परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. श्री स्वामी समर्थ. तुमची श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणाला सुद्धा दैवत्व येते. जीवनात खूप अडचणी आहेत, पण त्यांना सामोरं जाण्याची शक्ती आपल्याला फक्त आणि फक्त स्वामींमुळेच येते. गरिबाला केलेले दान व सद्गुरू स्वामींच्या मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होत नाही. देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती आहेत, मोठ्या आहेत. ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी सावलीही सोडेल तुझी साथ. घाबरू नको, स्वामीच पकडतील तुझा हात. जाणले समर्था माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओटावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त स्वामींवरती विश्वास, श्रद्धा ठेवू. उगाची भीतोसी भये पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. यशस्वी होण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे की दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी एवढा विचार करा की येणाऱ्या संकटाला सुद्धा विचार करावा लागेल. तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी सदैव तुमच्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. प्रत्येक दिवस हा तुमचा आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली एक नवीन संधी आहे. याप्रमाणे तुम्ही त्याकडे पाहिलं पाहिजे. स्वामी समर्थ दत्तगुरूंचे तिसरे अवतार मानले जातात, जे सदैव आपल्या भक्तांची मनोकामना पूर्ण करत असतात. प्रत्येक दुःख हे आपल्याला एक नवा धडा शिकवत असते आणि प्रत्येक धडा माणसाला बदलवत असतो. स्वतःवरती विश्वास ठेवणं हेच यशाचं खरं गुपित आहे. स्वामींवरती विश्वास ठेवा, सगळं नीट होईल. कदाचित आता नाही, पण येणाऱ्या काळामध्ये सर्व तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. जीवनामध्ये आपले कर्म करत राहा, फक्त चालत राहा. यश तुम्हाला कधी मिळेल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत नेहमी शिकत राहा, कारण की अनुभव हा जगातील सर्वात मोठा गुरु आहे. आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण की जो संघर्षातून मार्ग काढतो तोच विजयी होतो. जितका मोठा संघर्ष तितकं तुमचं यश शानदार असेल. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमच्या लक्ष्यावरती पोहोचणार नाहीत. नेहमी लक्ष्य मोठे ठेवा, त्यामुळे तुम्ही छोटे लक्ष्य कधी प्राप्त कराल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. स्वतःला तुमचा आत्मा आणि तुमचं हे ध्येय आहे की त्यामध्ये तुमचा आत्मा आणि मन यांना वाहून घ्या आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही यश मिळवणार नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावर सुद्धा विश्वास ठेवत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःवरती विश्वास कधीही डगमगू देऊ नका. लोक तुमच्यावरती विश्वास ठेवू अगर ना ठेवू, तुमचा मृत्यू आज किंवा उद्या हो. लोक तुमची स्तुती करो अथवा निंदा, आपल्या मार्गावरून कधीच भटकू नका. गरज संपली की विसरणारे लोक फार असतात, पण गरज नसतानाही जे लोक आठवण काढतात असे लोक फारच कमी असतात. गेलेला काळ आपल्या हातात नाही, पण येणारा काळ नक्कीच आपल्या हातात आहे. जास्त नाही, पण एवढेच यशस्वी कमीत कमी व्हा की आपल्या आईवडिलांची इच्छा तरी आपण पूर्ण करू शकलो पाहिजे. आयुष्यात तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर सूर्यासारखे जळावे सुद्धा लागेल, कारण यश मिळवणे एवढे सोपे नाही. यश मिळवण्यासाठी लढावं लागतं, सोपे बनवण्यासाठी समजावं लागतं. संधी मिळत नाही, ती मिळवावी लागते. जेवढे तुम्ही कठीण काम कराल तेवढं यश तुमच्या मागे येईल.
प्रत्येकाला पहिल्या प्रयत्नात यश मिळेल असे नाही. त्यामुळं तुम्ही जेवढ्या वेळेस हराल तेवढ्या वेळेस जोमाने पेटून पुन्हा उठा आणि यश मिळेपर्यंत थांबू नका. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगले पान मिळणं आपल्या हातात नसतं, पण मिळालेल्या पानावरती चांगला डाव खेळणं हे नक्कीच आपल्या हातात असतं. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. असेच नवनवीन स्वामींचे विचार, नवनवीन स्वामींचे संदेश, प्रेरणादायी संदेश पाहण्यासाठी आत्ताच स्वामी समर्थ माझे या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. यामुळे आमचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहतील. आणि तुम्हाला आजचा आपला हा स्वामी संदेश कसा वाटला हे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर आपले अजून स्वामी संदेश पाहिजे असेल तर आत्ताच आपल्या या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओच्या 2 लिंक दिसत आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही स्वामी समर्थांचे इतर संदेश पाहू शकता किंवा आपल्या चॅनलला व्हिजिट करून स्वामी समर्थांचे सारामृतचे 21 अध्याय किंवा शिवलीला अमृतचे अध्याय तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जे आवडेल ते आपल्या भक्तिमय चॅनल आहे, त्यामुळे यावरती सर्व भगवंतांचे व्हिडिओज, मोटिवेशनल व्हिडिओज असतात. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.